ओ त्याच 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 लाईन आणि लेंथ मध्ये योग्य लाईन आणि लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम बॉडी. बॅटरच्या त्या रेंज पासून थोडंसं लांब ठेवलं गेलंय. गुड बॉलिंग. बघा पुढचा पाय हल्लाच नाही. जसं आपण रिप्ले पाहिला ना कदाचित लक्षात येईल. फ्रंट लेग आहे ना त्याची हालचालच झाली नाही. फुटवर्क नाहीये. जसं मोबाईल तुम्ही वापरता ज्यावेळेला नेटवर्क नसलं का प्रॉब्लेम येतो तसं बॅटिंग करताना बाबा फुटवर्क नाहीये. फुटवर्कचा थोडासा अभाव जाणवला. आता ऑफ स्टंपच्या बाहेर ना अगदी वा ड्रॅग करून या चेंडूला खेळले. डीप विकेटला फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण सुरुवात झाली. एक तर पवनची गोलंदाजी आपण पाहिली ना बॉलिंग तर त्यानं स्ट्रॅटेजी आखले डावपेच आखलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर दूर ठेवायचं. त्या फलंदाजाला अगदी शबल होण्यास भाग पाडलं होतं. पहिल्या 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीने धावा झाल्यात. 10 फलकावरती 1. आणि बघा तुकारामजी सर्वच ठिकाणी इतकी मोठी क्रीज मिळत नाही आणि भरपूर मोठी खेळपट्टी त्याच्यामुळे खेळपट्टीचा वापर गोलंदाजांना करायला हवा. यावेळेस देखील फटका फसलाय आणि या ठिकाणी यस विकेट डाऊन. फलंदाज बाद झालाय. पवननं विकेट प्राप्त केले. प्रतीकला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. आउट. थँक्यू डीजे. अजी स्ट्रॅटेजी आखली होती कदाचित त्याचा थोडासा फायदा पवनला झालाय. पवन करत आहेत गोलंदाजीसाठी उजव्या शीच्या बाहेर त्या चेंडू अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज गेले त्या चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी सुजल. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. आता जास्त बाहेर पंचही सांगतात बाबा जास्त बाहेर. एफर्ट लावला. याच्या अगोदर काय माहिती का इझी रिलीज करत होते चेंडूला. हा जो खांदा थोडासा फिरवला जातो ना या वेळेला एक्स्ट्रा एफर्ट लावला. खांद्याचा अतिरिक्त जोर लावला त्याच्यामध्ये चेंडू एक्स्ट्रा व्हाईट बॉल. नक्कीच नक्कीच खांद्याचा अतिरिक्त जोर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेस देखील 30 लाईन. खूप एक चांगलं विश्लेषण तुम्ही देखील केलं सर की एक प्लॅनिंग नुसार हा जो संघ खेळतोय तो पूर्ण प्लॅनिंग नुसार खेळतोय आणि जी गोलंदाजी होते ती देखील प्लॅनिंग नुसार. बॅटर पासून लांब राहिला तर धाव संख्या झाली ती फक्त आणि फक्त 2 धावा. प्लॅनिंग त्यांनी केलं तर प्लॅनिंग तुम्ही करा. तुमचंही प्लॅनिंग असायला हवं. शेवटचा बॉल देखील तसाच गेला. पहिलं षटक ज्या षटकामध्ये कदाचित पॉवर दाखवायची होती ती पॉवर दाखवता आली नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट 2 धावा 10 फलकावरती आहेत. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 2. आपण चर्चा करत होतो की प्लॅनिंग एका बाजूला झाले. प्लॅनिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमने केले पण बॅटिंग करणारी टीम प्लॅनिंग करून तुम्ही आलात. माऊली 11 तलावपाटाचा संघ आहे. डावपेच तुम्ही आखल्यात. रणनीती तुम्ही आखल्यात. फक्त त्या प्लॅनिंगला त्या रणनीतीला तुम्हाला आता मैदानावरती एक्झिक्यूट करायचं आहे. प्लॅनिंगला सत्यात उतरायचं आहे. त्यापैकी त्यावेळेला दोघांपैकी एका कोणीतरी फलंदाजांना अप्रोच बदलणं आवश्यक आहे. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. धावा 10 फलकावरती 1 गडी बाद 2. अप्रोच बदलणं गरजेचं आहे तुकारामजी. कारण एक जर आपण गोष्ट नोटीस केली पवन एकाच लाईन अँड लेंथ मध्ये आउटसाइड ऑफ स्टंप सर्वस्व आपण चेंडू पाहिले. एकही चेंडू त्याने विकेटवर त्या ठिकाणी टाकला नाहीये. बॅटरच्या लांब ठेवला गेला. आता इथून जर घुसून खेळलं शफल होऊन जर खेळण्याचा प्रयत्न केला गेला असता तर चेंडूवर अगदी व्यवस्थित खेळता आलं असतं. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धाव फलकावर प्रवीण येतोय. यावेळेस शफल होऊन ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा ठोकलाय खणखणीत षटकार. थँक्यू. याच करता मी म्हटलं होतं की बाबा प्लॅनिंग त्यांनी केले. प्लॅनिंग तुम्ही देखील करा. उजव्या शीच्या बाहेर शफल केलं आणि शफल करताना एक षटकार ठोकून सफल देखील केलेत. 6 वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर षटकार. आता त्यापेक्षा लांब मागे काहीतरी संधी तरी होती त्या काव कॉर्नरच्या फिल्डरला. आता नो चान्स. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. धावा 10 फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 14. तुम्ही आता नुकताच म्हटलं होतं बाबा वारे वाहतात पण या मैदानावरती शिरगाव गावातील या मैदानावरती दुपारचं सत्र एकदा चालू झालं ना मग प्रत्येक चेंडू हवा के साथ साथ घटाके संग संग. मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर
षटकार. तो उल्लेख मी तुकाराम सर मगाशी देखील केला होता, कारण मी प्रथमच या शिरगावच्या मैदानात समालोचन करण्यासाठी आलोय. मात्र या मैदानाच्या विषयी भरपूर माहिती माझ्यापर्यंत पोहोचली होती की दुपारनंतर 60, 70, 80 धावा देखील या मैदानावर होतात. ओ पुन्हा एकदा फटका चुकलाय, यावेळेस चुकी घडल्या यष्टीरक्षकाकडून आणि चेंडू निघून गेलाय फ्लाइंग स्लिप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थैंक यू. बिल्कुल देख मेरा दिल धड़का नहीं भाई, ये मोहे मोहे वाला मोमेंट था. मोहे मोहे काय कॅचच्या खाली आलं, सगळ्यांना वाटलं आता आरामात कॅच घेतला जाईल, बाकी सगळे निर्धास होते, बिंदास होते. भाई बिंदास राहा, हा कॅच होणार आहे. रिप्ले पाहिलं तर डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल, चेंडू वर गेला होता, टॉपेज लागला होता, विकेट किपर आले होते चेंडूच्या खाली, फक्त ते खाली आले, बाकी काय करू शकले नाही. म्हणून म्हटलं ना, दॅट्स अ मोहे मोहे मोमेंट. पहिला 2 षटकार 1 चौकार, धाव फलक आता वेग वाढवतोय, स्पीड पकडतोय. संधी दिली होती, गोलंदाजांना संधी निर्माण केली होती. मात्र आज जर सुरुवातीपासून जर आपण क्रिकेट पाहिलं, ओहो इथे सोडणार नाहीये, जो उल्लेख सरांने केला की हवा के साथ साथ घटा के संग संग, ये तो निकल गई. छे छे छे. बाहेरचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थोडासा पिक केला आणि पिकअप पुला पॉवरफुल फटका खेळा गेला. जीवनदान दिले तुम्ही, बिल्कुल जीवनदान दिया है तो भुगतान करना पड़ेगा, और जीवनदान दिया है तो भाई जीवनदान लेगा अब सामने वाले टीम की जान. आता ही ओढाताण होणार, ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी ओढून ताणून त्या चेंडूला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिले षटक 2 धावांचं होतं. या षटकामध्ये बघा 2 षटकार पहिला आले, 1 चौकाराला, त्यानंतर षटकाराला 22 धावा मागच्या 4 चेंडूवरती आल्यात. जसं ड्रोन उडते ना, सध्या ड्रोनच्या सहाय्यानं काही दृश्य कैदीत केली जातात, कदाचित क्षणचित्र टिपली जातात, तसं ड्रोन उडवला जातोय, तसं सध्या बाउंड्री आणि सिक्सर उडवले जातात. बरेच जण सांगतात फटका खेळलाय बाबा, चेंडूला उडवलाय. अरे चेंडूला उडवलाय म्हणजे पतंग नाही की ड्रोन नाही, तो उडवलाय, फटका खेळलाय. कोलवटप्याचा चेंडू होता, पायावरचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. म्हणजे गमतीचा भाग असतो कधी कधी भारत राऊत, कारण आपल्यापैकी बरेच जण सांगतात बाबा चेंडू ज्यावेळेला खेळला जातो तेव्हा चेंडूला उडवून दिले. आता उडवायला ड्रोन नाहीये की पतंग नाहीये की त्याला उडवून दिले, बाबा त्याला फ्लिक केले, त्याला पुल केले, त्याला ड्राईव्ह केले, काहीतरी केलं जात आहे. या 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पडला 26-26 धावा झाल्यात. पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी कव्हर केलं जातं इतकंच म्हणणार, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि तिथून मात्र एक चांगलाच वेग पकडला या ठिकाणी टीमनं. यष्टीवर मारा केला होता, इथून देखील चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलंय. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. थँक्यू. मोठं षटक ठरले. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 सिक्सर आले, 1 चौकार आला. स्कोर जाऊन पोहोचला 32. या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या. म्हणून म्हटलं ना बाबा, एक आता नुकताच मी बेळगावला होतो, त्यावेळेला नवीन समालोचक होता, त्याने म्हटलं काय करायला पाहिजे समालोचक क्षेत्रामध्ये. त्याला म्हटलं की बाबा बेसिक फॉलो कर. बेस जो फटका खेळला जातो तो फटक्याला काय नाव आहे, ज्या ठिकाणी खेळला जातं त्या क्षेत्राला काहीतरी नाव आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी जर आल्या ना बेसिक, तर म्हणता येईल. जर बेस नसेल तर आमच्या डीजेवाले भाईला विचारा, जर बेस नाही वाजला ना तर वरच्या टॉपची चिल्लर वाजेल. त्याच्यामुळे बेस परफेक्ट पाहिजे. डीजे वाले भाई पहले जब सेटिंग लगाते ना तो पहला बेस बजाते, वापिस ऊपर की टॉप बजाते. तसा बेस आणि टॉपचा संगम असायला हवा. 2 षटकं संपल्यात. 32. आता कहाणी बदलले, खेळ बदललाय, बदललेला खेळ. व्हाईट बॉल आणि त्यामध्ये आलेला चौकार. थँक्यू. चौकार येतोय, नक्कीच लाईन खराब आणि नक्कीच हा मिळतोय नशिबाचा चौकार. वेग वाढलाय, धावसंख्येचा वेग वाढलाय. सुरुवात नक्कीच मंदावली होती, मात्र इथून सुरुवातीला नक्कीच स्कोरबोर्डला या ठिकाणी वेग दिलाय. फुल टॉस, चेंडूला
ऑन साईडला टर्न केले, फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू फरार, 4 धावा, चौकार. नोचा इशारा आहे पंचांचा. आता काय झाले मागच्या 6 चेंडूवरती काय घडले काय बिघडले हे तलावपाड्याच्या डगआउटमध्ये चेहरे टेन्शन मध्ये होते ना, आता त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल आले. भाई मन में एक लड्डू फुटा है, जसं एक ऍड येते ना, मन में एक लड्डू फुटा है उनके. टेन्शन दुसऱ्या बाजूला आले की काय चाललंय. अगदी बदलला, कसा खेळ बदलला. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, एकदा का घर फिरलं का घराचे वासे फिरतात. आता मागच्या 6-7 चेंडूवरती कहाणी बदललेली आहेत. आता तर या ओव्हरमध्ये एकही चेंडू हाताला नाहीये आणि 10 धावा गेल्यात. बघा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. खूप ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा तर वेगानं पूर्ण केलं, डबलचा कॉल, बॅकवर्ड स्क्वेअर डीप मधून फिल्डर येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले. या दोन्ही धाव्याने धावसंख्या झाली आहे फलकावर माऊली तलावपाडा या टीमची, ती तब्बल 44 धावा. सुरुवात 2 धाव्याने केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, फक्त 2 धावा, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तब्बल हा संघ पोहोचतोय तिसऱ्या षटकाच्या या पहिल्या चेंडूपर्यंत 42 या धावसंख्येवर. म्हणजे 44 झाल्यात, पण मागच्या 7 बॉलमध्ये 42 झाल्यात. 7 सकम 42, 7 बॉलमध्ये 42 झाल्यात. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅट फ्लो बघा, जसा लागला तसा वेग पकडला. वाईड स्ट्रॉंग आपला, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. थैंक यू. आणि भाई ये बल्लेबाज ऐसा है ना, इनका इनका बल्ला जब घूमता है ना, गेम मिलती नहीं, गुम हो जाती है. नाही, खरोखरच बॉडी जबरदस्त आहे आणि खरोखरच एकदा एक प्रकारे जर यावेळेस देखील बीमर आहे, फटका फसला होता, संधी होती जयची, मात्र पुन्हा एकदा हा बीमर चेंडू गोलंदाजा मार्फत हाताळला जातोय. नो बॉल, 1 धाव ऍड केली जाईल, 1+1 धावा मिळतील. 2 धावत संख्या झाली ती तब्बल 50 धावा या फलकावर लागले जात आहेत. 7 चेंडूवरती 50 आल्यात. हे तिसऱ्या ओव्हर आहे. पहिल्या 6 बॉलमध्ये 2 रन होत्या आणि बाकीच्या 7 चेंडूवरती 48 आल्यात. दॅट्स अ रेकॉर्ड. काही जण सांगते बाबा, डीबीएनच्या टीमला सांगते बाबा, हा 6-7 चेंडूचा व्हिडिओ जरा व्हायरल करा कट होऊन. नाही, खरोखर तू गरम सर, हा रेकॉर्ड झालाय, हा रेकॉर्ड झालाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मित्र म्हणे हा रेकॉर्डच झालाय, कारण 7 चेंडूमध्ये 50 धावा. कोणाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का बसेल त्याला. कसं काय काही वाटते बाबा मॅच चालू आहे का हायलाईट चालू आहे. पण आता टीमसाठी हा बॅड लाईट चालू आहे, थोडासा म्हणजे बॅड टाइम चालू आहे. पण इथून बाहेर येऊ शकता, असं नाही की येणार नाहीये. जसं ज्या वेळेला तुम्ही ब्रिदिंग करता, प्राणायाम करता, योगा करता, एक बिग ब्रिदिंग, मोठा श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, एक मोठा श्वास घ्या आणि सांगा पुढे सर्व काही सुरळीत होईल. ऑल इज वेल, ऑल इज वेल. पण नाही वेल वेल वेल, दॅट्स ऑल इज वेल नाहीये. बदललाय खेळ, त्यामध्ये ठोकलाय सिक्सर, षटकार. थँक्यू. ऑल इज वेल नाहीये, नक्कीच ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, ए दिल मागे मो, 50 वर थांबायचं नाही, 50च्या पलीकडे जायचं आहे. धावा झाल्या त्या तब्बल 56. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका प्रॉमिसिंग नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून फिल्डर आलाय, चेंडूला उचलण्यासाठी 2 धावा इथे देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड झाले. 2 धावा, 2 धावेने धावत संख्या झाली ती तब्बल 58. जबरदस्त बॅटिंग. मयूरच्या विषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत तुकारामचा जवळपास मला वाटते 5 ते 6 षटकार मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. मयूरची बॅटिंग जबरदस्त आहे. मयूर ऑन स्ट्राईक. थोडा खाली राहिला चेंडू, खाली राहिला. या वेळेला जर आपण बघितलं, तलावपाड्याचा संघ खेळतोय, नेहमी असं म्हणतात बाबा थेंबे थेंबे तलाव साचे, पण तलावपाड्याचा संघ आहे ना, अगदी भरून, तलाव अगदी भरून वाहू लागलाय, कारण धावा खोऱ्यानं वाहू लागल्यात. 12 चेंडू 39 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका फसलाय, संधी निर्माण केल्या गोलंदाजानं आणि त्या संधीचं सोनं केलं यष्टीरक्षकानं. एकदा संधी दिली होती मयूरला, दुसऱ्यांदा मिळणार नाहीये. विकेट डाऊन, फलंदाज बाद, मिस्टर मयूर बाद. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये तब्बल 39 धावा या खेळाडूनं कुठले. वेल डन मयूर, आउट.
दिसला हिरवा डोंगर दाटन तिथं माझ्या बाया मी मांडला ताट दिसला हिरवा डोंगर दाटन मागे काय घडलं ते थोडंसं विसरून तुम्हाला पुढे जायचं म्हणून मी म्हटलं ना बाबा थोडासा मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा एकदा लढाईला तयार राहायचंय. तो जो मोमेंटम चालू होता षटकार 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 त्याला ब्रेक आलाय, थोडासा ब्रेक केलाय त्या मोमेंटमला आणि त्या मोमेंटमला ब्रेक करायचा शेवटचा षटक हाताळण्यासाठी जयेश स्ट्रायकरला आक्रमक फलंदाज लांबून घेतलाय लांबून खेचलाय. पण काय चाललंय एकही चांगलं घडत नाहीये. जे काय पाऊल टाकायचं जे काय मूव करायचं प्रत्येक फासा उलटा पडतोय. षटकार थँक्यू. डीजेवाली भाई यावेळेला तर असं गाणं वाटतं ना बाबा ते एक फेमस गाणं आहे. कारण जे जसं घडतंय ना आता की काहीतरी आता जादू टोणा केलाय की काय, प्रत्येक मूव विरुद्ध बाजूला जाते. केलाय जादू टोणा तसं काहीतरी झालंय की काय असं वाटतंय मॅच मध्ये. नक्कीच नक्कीच तुकारामजी, कारण बघा कॅचेस देखील मिळत आहेत, मात्र त्या कॅचेस घेताना काही चुका देखील फिल्डर कडून केल्या जात आहेत. लवकर खेळा त्या कारणास्तव चेंडू अगदी मिडल करताना आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस एम एस स्टाईल महेंद्र सिंग दोन्ही स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षक स्टेट बॅटनं खेळला गेला होता, स्टेट डाऊन द ग्राउंड, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूला केलं गेलं, अडवलं गेलंय. एक धाव इथे मिळणार. एका धावेने धावत संख्या झाली ती तब्बल 65 धावा फळकावर लागल्यात. चला 70च्या धाव फलक जर थांबला तर चान्स आहे, असं नाही की संधी नाही आहे, चान्स आहे. आडव्या बॅटना बघितलं नाही चेंडूवरती, अक्रॉस द लाईन खेळले समोरच्या चेंडूला, उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला पाहिलं नाहीये, बॅट गेली ती मिड विकेटच्या ठिकाणी आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. शेवटचे काही चेंडू जर आपण पाहिलं तुकाराम सर खूप चांगले हाताळले गेलेत. काही चुका घडल्या या टीम कडून नक्कीच मधल्या काही वेळेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइड लॉंग ऑन डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, चांगला चेंडूला थ्रो केलं गेलाय. एकच धाव इथे मिळणार. एका धावेने धावत संख्या झाली ती तब्बल 66 धावा. 66 झालं त्याला कारण आहे की मागच्या 6 चेंडूवरती फक्त 8 धावा आल्यात. मागच्या 6 चेंडूवरती फक्त 8, मध्ये त्या 7-8 चेंडूवरती 50 आल्या होत्या. मागे 6 बॉलवरती 8 आल्यात. 8 आल्यात. हा फटका खेळलाय. बॅट स्विंग जसा आहे बॉटम हँडचा वापर करतोय, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड झाले बॉन्ड लाईनच्या बाहेर. सिक्सर षटकार. केलाय जादू टोना कोणी केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना. टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला, टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला न सुचलाय काही लोकांना. थँक्यू डीजे. 73 धावा एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. 73 धावा करायचे आहेत. चला आपण नेक्स्ट मॅच नाणेफेकीच्या दिशेने जाऊया. मकरध्वज दहिसर आणि साईनाथ कोशिंबे. आणि बघा प्रत्येक टीमला येताना आयोजकांकडनं एक विनंती आहे, ज्यावेळेला आपण येणार तर बाकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करायचे आहेत. त्यावेळेला टॉसला येतील ना त्यावेळेला या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत, पण प्रत्येक टीमला लक्षात घ्या ज्यावेळेला आपण टॉसला यावं तेव्हा बाकीच्या सर्व फॉर्मॅलिटीज देखील आपण पूर्ण करायचे आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना ज्याचा टॉस दहिसर कोशिंबे अर्थात मकरध्वज दहिसर आणि साईनाथ कोशिंबे होईल. टॉस नाणेफेक केली जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन आलेत का? मकरध्वज दहिसर टीम कॅप्टन आणि साईनाथ कोशिंबे टीम कॅप्टन आलात का? आला असाल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ या. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यामध्ये असणारे कर्मचारी रुपेशजी भोईर यांचं आगमन झालं. त्यांच्या जोडीला अमित शिंदे जे आपल्या MSC चे कर्मचारी आहेत आणि सातत्याने या परिसरामध्ये नेहमीच चर्चेमध्ये असणारी 2 नावं आहेत. कारण ज्यावेळी विद्युत पुरवठा खंडित होता त्यावेळी रुपेश भोईर असतील किंवा अमित शिंदे असतील
यांच्याशी ज्यावेळी संपर्क साधला जातो त्यावेळी तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो आणि आज मारुती चषकामध्ये त्यांचं राजूदादा भोईर यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला कॅप्टन रमाकांत, साईनाथ कोशिंबे टीम रमाकांत या. मकरध्वज दहिसर टीमचे कॅप्टन मकरध्वज आपणही पाठवून द्या. प्रदीप गावाड आपलं स्वागत आहे, आमचे मित्र आहेत ते या ठिकाणी दाखल होतात. प्रदीप आपलं स्वागत. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय आता मारुती चषक 2026 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून राजूजी भोईर यांनी केलेली मेहनत, त्याला सर्व आपल्या सहकार्याने दिलेली साथ, त्याच्यामुळे एक मोठी स्पर्धा या शिरगाव नगरीमध्ये सुरू आहे. आपण टॉसच्या दिशेने जातोय. दोन्ही संघाच्या कर्णधार पोहोचलेत आणि नाणेफेक टॉस केलं जाईल. चला दहिसर टीम, दहिसर आले का? दहिसर टीम ओके. कोशिंबे रेडी आहेत दादा. कोणाला घेता? टॉस. मी सन्माननीय रुपेश भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. टॉस होईल. मॅचला देखील सुरुवात झाली. पाठलाग करायचा आहे. 73 धावाचा. आपण जाऊया. टॉस जिथे केला जातोय तिथे आमचे सहकारी समालोचक भरतजी राऊत आहेत. सन्माननीय रुपेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. एका साईडला आपण मकरध्वज दहिसर या टीमला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण साईनाथ कोशिंबे या टीमला पाहतोय. रुपेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन बघा, छाप आणि काटा असा कॉईन आहे. येस, कॉईन स्विन होतोय. कोण बोलणार? मकरध्वज दहिसर टीमचे कॅप्टन. छापाचा कॉल आणि यस या ठिकाणी काटा आलाय. मी साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर असं नसतं व्हायचं आहे. मॅच देखील सुरू आहे, जास्त चर्चा करणार नाहीये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच मकरध्वज दहिसर या टीमच्या कॅप्टननं. चला काय निर्णय असेल आपला? येस, काटा आला होता, माफ करा. साईनाथ कोशिंबे या टीमने टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कमीत कमी एक जर या मैदानावर आतापर्यंत आपण जी बॅटिंग बघतोय त्या अनुषंगाने समोरच्या संघाला किती धावसंख्या पण थांबवण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45. या अगोदर आमने सामने कधी तुम्ही आलात का या सीझन मध्ये? आलो एकदा. काय रिझल्ट आला समोर? हे जिंकले. ते लोक जिंकले होते. यस, हा रिझल्ट आलाय. काय बघा, तुम्हाला बॅटिंग करायची आहे, ज्या अनुषंगाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते 50-60 धावा देखील या ठिकाणी चेस होऊ शकतात. या 4 ओव्हरमध्ये किती धावा, अंदाजे किती धावा तुमच्या टीमकडून व्हायला हव्यात? 50 ते 60. 50 ते 60. काय म्हणाले या स्पर्धेविषयी? कशा प्रकारे आयोजन केलंय? खूप छान आयोजन आहे आणि आम्ही हा पहिलाच मॅच खेळतो इथे. बघा, रिझल्ट ज्याप्रमाणे तुमचा आमना-सामना या सीझनमध्ये झाला होता, एकदा तुम्ही त्यांना पराभूत केलंय, मात्र ही मॅच देखील 100% चांगली होणार. हो, टप तर होणारच. एकदा त्यांना हरवलंय आम्ही. चला, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक तुकाराम मांगेले सर आणि धनंजय पाटील. धन्यवाद बालाजीराव. ज्यावेळेला टॉस झाला दोन्ही टीमनं म्हटलं होतं आपण एकमेकांसमोर खेळ आहेत, 1-0ची लढत आहे, म्हणजे 1-0ची बढत त्यांच्याजवळ आहेत. आता ती 2-0 होईल का 1-1 होईल? या षटकानंतर आपण काही शुभसन्मान व्यासपीठावरती केले जातील. पण मॅचला सुरुवात झाली, धमाकेदार स्टार्ट केलाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळायचा पाठलाग केला जातोय. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव. 2 धावा. तर महत्वाची जोडी आहे मैदानामध्ये. एका बाजूला पवन, दुसऱ्या बाजूला नितेश. आणि नितेशला पाहिलं थोडासा तेज आहे चेहऱ्यावरती पण आहे, बॅटिंग मध्ये देखील आहे. आणि पवन अगदी हुकमाचा एक काय या टीमचा वाघोबा खंदरपाड्याचा हुकमाचा एक काय. आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती हार्दिक 555 त्याच्या टी शर्ट वर लिहिले. बाई, आता तो 555 हाय फाय वाला गेम तुम्हाला करायचा आहे. पंच पाहतात त्या क्रिजच्या बाहेर आहे, आत आहे, बाहेर आहे. एक आहे की बाहेर आहे, काहीतरी एक निर्णय येणार. आयदर वाईड आयदर नो.
पण तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. सध्या धावफलकावरती जर बघितलं तर धावफलक 13 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 73 73 धावांचा पाठलाग 24 चेंडू मध्ये करायचा, याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे 73 ज्या वेळेला करायचे त्यावेळेला त्या 18च्या वरची सरासरी राखायची आहे. ऑन द लाईन आहे त्याच्यामुळे व्हाईट बॉल आहे. पंचांनी सांगितले त्याच्या बाहेर नाहीये, व्हाईट बॉल आहे. राऊत सरांनी पाहिलं आणि निरीक्षण करताना आपलं जे मत नोंदवलंय त्यांनी सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल. 14 धावा धावफलकावरती आहेत. पण मॅचला मजा येणार, या मॅचला मजा येणार. खंदरपाडा टीम देखील तितकीच ताकदवान आहे. टॉपेट लागला झेल होणार नाहीये. चेंडू थोडासा लांब वरती पडतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. तलावपाडा वर्सेस खंदरपाडा या दोन टीम मधला हा मॅच आहे. म्हणजे तिथून या बाजूला आला ना तर 2 डोंगर पार करून यावे लागतात. आता मॅच पण तसा आहे, हा डोंगराच्या आड आहे, त्या बाजूला का या बाजूला अशी लढाई आहे. डोंगराच्या त्या बाजूला जर तुम्ही गेला तर तलावपाडा आहे, या बाजूला आला तर खंदरपाडा आहे. ही आर पारवाली लढाई आहे, आर पारवाली लढाई आहे. ड्राईव्ह केलाय, फीड ऑफ द फील्ड, डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट नेहमीच काम फिट करते. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट नेम लागलाय. पवनला परतावा लागलाय माघारी. बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. धन्यवाद. यथोचित स्वागत सन्मान मंचावरती केले जात आहेत. आज आपल्या मंचावरती उपस्थित असणारे रुपेशजी भोईर यांचा स्वागत सन्मान तो स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. चला चला बॅट्समॅन पाठवा. मी रुपेशजी भोईर यांना विनंती करतो आपण पुढे यावं. राजूदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. रुपेशजी भोईर यांचा सन्मान केला जातोय. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये ज्या ज्यावेळी लाईटचा प्रॉब्लेम असतो त्या त्यावेळी रुपेशजी भोईर यांचं नाव मात्र सातत्याने पुढे घेतलं जात आहे. खार्डी सफाळे परिसरातील खार्डी गाव आणि त्या खार्डी गावचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत, खेळाडू आहेत, एक स्पेशली त्यांची ओळखही आहेत, एक चांगले बॅटरी आहेत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान होतोय. पुढील सन्मान केला जाईल अमितजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कारण असे ही दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं सातत्याने आपण नाव घेतोय आणि खऱ्या अर्थानं अमितजी शिंदे यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. का स्वागत सन्मान खूप महत्वाचे आहेत त्यामुळे त्याही वरती आपलं लक्ष आहे. स्वागत केलं जाईल त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. सुरुवात झाले पहिल्या चेंडूवरती पूल केलं. पूल पॉवरफुल षटकार. मी राजूदादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अमितजी शिंदे, कल्पेश दादा पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते स्वागत सन्मान केला जाईल. अमित शिंदे यांचा स्वागत सन्मान होतोय. MSCBच्या आपण पाहिलं तर कर्मचारी आहेत आणि आज या स्पर्धेसाठी आपला मोलाचा वेळ देतात. त्यांचा हा स्वागत सन्मान सध्या आपण स्क्रीनवरती डिबेंचच्या स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहू शकतायत. कल्पेशजी पाटील बहुजन विकास आघाडीचे आपण पाहिलं तर युवा सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहेत. धन्यवाद रुपेशजी भोईर आणि अमितजी शिंदे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय. मॅचला झालाय सुरुवात. पुन्हा एकदा टॉप ऑफ द बॅट लागलाय. मिड विकेटला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. जसा उल्लेख केला मान्यवर देखील उपस्थित झालेत आणि रुपेशजी भोईर एक चांगले क्रिकेटर आहे. एक स्पर्धा त्यांची करण्याचा योग आम्हाला देखील आला होता. अधीक्षक अभियंता चषक MS ची जी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा भरलेला खेळ आपण पाहिलाय. त्याच्यामुळे क्रिकेटशी त्यांचं नातं एक वेगळं जुळलेलं आहे. बाकीच्या वेळेला आपण बघतो तार जुळवल्या जातात, पण क्रिकेटशी आणि रुपेश भोईर यांचं वेगळं नातं आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत. आपल्या टीम मधले प्रमुख खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सध्या मॅच ऑन गोईंग आहे. चर्चा तिथे होईल. भारत राऊत पुन्हा एकदा जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावा धावफलकावरती येते 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा फलंदाज बाद झालाय. बघा 21 झालेत आणि समोर टार्गेट जर आपण पाहिलं तब्बल 73 धावांचं आहे. सुरुवातीच्या इनिंगमध्ये ज्या काही चुका घडल्या होत्या त्या सर्व चुका विसरून मी म्हणेन इथून तुम्हाला पुढे यायचं आहे आणि इथून जर तुम्ही हा विजयी संपादन केला ना तर संपूर्ण ज्या चुका तुम्ही केल्यात त्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम केलं जाईल. त्यासाठी तुम्हाला एक चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. षटकार चौकार तुम्हाला ठोकावे लागतील कारण इथून टार्गेट तुमचा वाढलाय. शॉर्ट बॉल यावेळेस देखील चांगला फटका आहे मात्र हवेत आहे
लेफ्ट हँड बॅटर आहे, हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसलाय, झेल टिपलाय, फलंदाज बाद त्या ठिकाणी मिस्टर जतीन आउट. थँक्यू. पहिला चेंडू फेस करतो ते आकुटप्याचा चेंडू, त्यावरती पूल जसा तुम्ही चांगला उल्लेख केला की हवेच्या विरुद्ध अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपला झेल. मयूरला लाभलंय दुसरं यश. मयूर ऑन हॅट्रिक आहेत. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर खंदरपाडा आणि तलावपाडा टीम आहे की खंदरपाडा आणि मयूर आहे. कारण बॅटिंग करताना मयूर, बॉलिंग करताना मयूर, दोन्ही बाजूला विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी त्यानं केलेली आहे. ऑन हॅट्रिक आहे. www जशी वेबसाईट असते ना तशी वेबसाईट, 2 W आल्यात. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा जलद गतीनं प्रीतम पूर्ण करतोय. आता 2 धावांनी जास्त काही भागणार नाही, तर इथे मोठे फटके खेळावे लागतील. धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर झाला 23. अजून 50 करायचे आहेत. 50 धावा करायच्या आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 मध्ये 50. एक काळ असा होता पहिल्या इनिंगचा का 7 चेंडू मध्ये 50 झालेल्या. आता 14 मध्ये 50 करायचे आहेत. मग 7 मध्ये 50 दिले, 14 तुम्हाला ते डबल चेंडू दिलेत, 50 करावे लागतील. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका, सक्सेसफुल फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला त्यांनी 7 चेंडूवरती केले होते 50. आणि आता प्रीतम सांगतो, प्रीतम जर बॅट्समनला मला साथ दिली ना तर आम्ही त्या करू, 14 मध्ये 50 करू. वा रे प्रीतम प्यारे. प्रीतमच्या बॅटमधनं हा 6 षटकार. कदाचित त्याने सुतोवाच केलेले आहेत. या लढाईसाठी, या घमासान लढाईसाठी आम्ही तयार आहोत, रेडी आहोत आम्ही लढण्यासाठी. भाई अनाड़ी वो है जो सामने हार देख के भाग जाते, और खिलाड़ी वो है सामने परिस्थिती कैसी भी हो भाई हारना मंजूर नाही आहे, लढायचं आहे. आणि तीच लढावृत्ती प्रीतमने दाखवले. आता दबाव दुसऱ्या बाजूला, पंच एक हात काढतात, याचा अर्थ ओ नो बॉल. नो बॉल आहे. त्यामुळे नक्कीच इथे आता पुढचा चेंडू जो असेल तो म्हणजेच फ्री हिट. बघा एक षट करायला आहे तुकाराम, जे एक षट करायला आपण म्हटलं होतं 14 मध्ये 50 बनवायचे आहेत, तिथून एक षट करायला आहे. आणि जो आपण एक चांगला उल्लेख केला, वा रे प्रीतम प्यारे. मी तर इतकंच म्हणणार की जिस बंदे में है दमो है प्रीतम, जो खड़ा है मैदान के ऊपर. ओ कैच 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 कैच. मात्र फ्री हिट आहे. भाई दिमाग के बत्ती को आपको जलाए रखना है. त्यावेळेला फ्री हिट आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं असते. पण असं होतं क्रिकेटमध्ये, आपण ज्यावेळेला वाहून जातो, क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व होतो ना, त्यावेळेला प्रेक्षक देखील असतात. प्रेक्षक बॉन्ड लाईनच्या बाहेर होतात, पण कधी ते मैदानाच्या आतमध्ये जातात ना मनाने, त्यांनाही कळत नाही. तसा मॅच आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा दापलकावरती 31. 31 झालेत. 42 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ आहे. 42 करायचे. हलकीशी धून जयदीप आहेत या डीजे वरती, हलकीशी धून. 12 बॉल 42. थँक्यू. स्कोर देखील आम्हाला एक चांगली माहिती देतात की एक याच मैदानावरती असा सामना झाला होता, कसराळीच्या मैदानावरती, ज्यावेळेला ही जोडी होती. टार्गेट होतं 73. त्यावेळेला या जोडीनं भाई तुझी माझी जोडी जमली, झक्कास मॅच रंगली. मॅच रंगवायची तर जोडी जमायची. जोडी आहे पण जोडीला पोडण्यासाठी आहे, जोडीला जो पोडण्यासाठी भाई रब ने बना दी जोडी और भाई साहब आए तोड दी जोडी. जोडी तोडले, यशला लाभले यश. फलंदाज बाद. थँक्यू. ओ बोला ते मगर जाने का नाही. जो उल्लेख आपण मगाशी केला की ही जोडी जवळपास 73 धावांचं टार्गेट अगोदर या टीम समोर आलं देखील होतं आणि निव्वळ एका धावेनं संघ पराभूत होता, एका धावेनं.
म्हणजे ती ताकद आहे, ती क्षमता आहे या टीम मध्ये की या 73 धावा ही टीम चेस करू शकेल. गोलंदाज तयार. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा एक चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. यावेळेस देखील डॉट बॉल येता कामा नाहीये. प्रत्येक चेंडूवर धावा हव्यात. प्रत्येक चेंडूवर मी तर म्हणेल सिंगल, डबल किंवा चौकार, षटकार येणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. ना आमचा स्कोररही सांगते बाबा, वेगवेगळ्या पेनचा जसा वापर केला जातो ना, ब्ल्यू, रेड, ग्रीन, तसा तो ग्रीन वाला पाहिजे, येलो वाला पाहिजे. षटकार, चौकार. कोलवाटा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. हार्दिक आहेत, हार्दिक फील्ड करतील, थ्रो करतील. एकच जावे चेंडूवरती पुढं. आता मोमेंटम जो वाटलं होतं मागच्या ओव्हरमध्ये जे षटकार आले, मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट होतोय की नाही, त्या बाजूला यश आलं आणि यश लाभताना तो मोमेंटम पुन्हा एकदा तलावपाडा टीमच्या दिशेने आलाय. मोमेंटम शिफ्ट करणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला तरी. ओ क्रॉस पेटेड स्टोक आहे, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी भला मोठा गॅप, तिथून चेंडू फरार, चौकार, 4. थँक्यू. ऑन डिमांड आहे. 36 झाले, 37 करायचे आहेत. अजून 37 करायचे, कारण 36 झाल्यात. 8 चेंडू आता, 8 चेंडू मध्ये 37 धावा. स्वीप केलं चेंडूला, फिल्डर आला चेंडूच्या खाली, त्यानं टिपला जाईल. स्वीप बरोबर लांब होते, थोडं वाटलं होतं पोचतील, न पोचले आणि त्याने टिपलाय. अझेल फलंदाज बाद. थँक्यू. स्वीपचा फटका होता, मात्र तितकी जी पॉवर जनरेट केली नव्हती, इतकंच म्हणणार मी. तितका ताकदीचा तो स्ट्रोक खेळला गेला नव्हता. या कारणाचा तो झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. न्यूपॅडर मैदानाच्या आतमध्ये तोय प्रकाश संघ अडचणीमध्ये आहे. धावांचा अगदी डोंगर समोर आहे आणि इथून या डोंगराला जर तुम्हाला पार करायचं असेल तर हा चेंडू महत्वपूर्ण आहे. मॅच मध्ये जर वापसी तुम्हाला करायची असेल तर या चेंडूवर एखादा मोठा फटका, षटकार हा यायला हवा, तर या मॅच मध्ये तुमची ग्रँड एंट्री होईल. गोलंदाज तयार. न्यू बॅटर प्रकाश स्ट्राइक एंडवर. प्रयत्न तोच होता. स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. शेवटचा चेंडू डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस आपण धावत संख्या पाहतोय पळकावर. ती म्हणजे 36. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 37. गाणं चांगलं वाजवलं, मैहूक खलनायक. मला तशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल, जे काम संजय दत्तने केलं होतं खलनायक या चित्रपटामध्ये. भरपूर प्रसिद्धी मिळवली होती. तशा प्रकारे तर इथून एखादा खेळाडू जर चमकला गेला, एखादा विश्व मी म्हणेल एक विक्रम या ठिकाणी या मारुती चषकामध्ये लिहिला गेला, तर ही मॅच जिंकू शकेल. 6 चेंडू आणि जवळजवळ म्हणायचं गेलं 37 धावा, म्हणजे जवळजवळ 6 षटकार आणि तिथून एखादा चमत्कार झाला तर 6 मध्ये 37 बनवायचे आहेत. मान्यवरांचं आगमन होत आहेत. मिस्टर स्टोक इन द एअर. कॅच ड्रॉप झालाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली. कॅच ड्रॉप झालाय. गाड्याच्या पाहुण्यांच्या गाड्यात तर थोडं मधून गेटच्या मधून येऊ द्यात. मान्यवरांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय रोहिलजी ठाकूर साहेब, अर्थातच रोमी दादा यांचं आगमन आहे. ते आगमन या मैदानाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळतात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 आपण पाहतात आणि मान्यवरांचं शुभ आगमन आहेत. ते शुभ आगमन या ठिकाणी मात्र होत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या ऑन स्क्रीन जी दृश्य ती दृश्य देखील मात्र आता टिपली जात आहेत. ही जी एंट्रीज आहेत ती मान्यवरांची आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच थांबवा.
शुभ आगमन होत असताना पाहायला मिळतात. आदरणीय रोहिलजी ठाकूर साहेब अर्थातच रोमी दादा यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीने आदरणीय रोहनदादा सावंत यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचं लाडके नगरसेवक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतायत. रोमी दादा आपलं स्वागत आहेत. आज मंचावरती आपण पाहतायत रोहनदादा सावंत यांचे आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. डीजे थँक्यू. सर मॅच सुरू करा. मॅचच्या दिशेने जाऊया. सध्या मान्यवरांचे स्वागत सन्मान मात्र या ठिकाणी अगदी आपण काही वेळामध्ये पाहणार आहोत. मान्यवरांच्याच माहितीसाठी सुरू असलेला मॅच माऊली 11 तलावपाडा आणि वाघोबा खंदरपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहेत. गोलंदाज तयार. फटका छान खेळलाय. थोडा उशिरा आलाय परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मल्टी धाबा 6 षटकार. ग्रेट शॉट. ग्रेट शॉट आहे आणि हे फटके अगोदर धनंजय जर आले असते तर नक्कीच मॅच मध्ये एक रंगत येऊ शकली असती. आता फक्त आपण इतकंच म्हणू शकतो की पराभवातील अंतर कमी करण्याचं काम हे मोठे फटके करू शकतील. कारण धावा जवळजवळ अजूनही 30 धावा हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते जवळजवळ 3. म्हणजे ज्या वेळेस आपण जर विचार केला मगाशी तो चमत्कार झाला होता एका चेंडूमध्ये तब्बल 10 धावा. तसं काही एखादा चमत्कार या ठिकाणी जर झाला तर काही बोलू शकतोय की या मॅच मध्ये वापसी करू शकतोय तो म्हणजेच खंदरपाडा संघ. कारण विकेट आणि विकेटचा सिलसिला ज्या ठिकाणी षटकार चौकार येणं गरजेचं होतं. कारण 73 धावांचं आव्हान 24 चेंडूमध्ये 73 बनवायचे एक मोठं आव्हान होतं. इथे देखील चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्या पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20-25 धावा जर आल्या असत्या तर या मॅचला कदाचित रंगत येऊ शकली असती. भरपूर उशीर झालाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत संपूर्ण स्पर्धा पाहतात मारुती चषक आणि आज सकाळच्या सत्रामध्ये वसई-विरार शहर महानगरपालिकेचे उपमहापौर आदरणीय मार्शलजी लोपी साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यावेळी माजी जीप अध्यक्ष ठाणे काशीनाथजी पाटील साहेब, नगरसेवक सदानंद पाटील साहेब, नगरसेवक जयंत बसवंत साहेब हे सर्व सन्मान्य अतिथी उपस्थित होते. हवेमध्ये गेलाय बॉल, सुजल आलाय त्या ठिकाणी त्याच्या हातामधून झेल निसटलाय. आणि उद्याच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत VVPL वसई विरार प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा आपल्या भेटीला येतात. भव्य दिव्य दिमागदार पद्धतीचं आयोजन अगदी त्या जीवदानीच्या क्रीडांगणावरती ती संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. दिवस रात्रीचं क्रिकेट आपण जीवदानीच्या मैदानावरती अनुभवणार आहोत. आणि मंचावरती आपण पाहिलं तर आदरणीय रोमी दादांचं आगमन झालं. त्यांच्या जोडीने आपण